आखातातल्या युद्धाचा परिणाम एकीकडे देशातल्या आयात निर्यातीवर झालेला असतानाच दुसरीकडे नवी मुंबईतल्या JNPA बंदरात अनेक कंटेनर सध्या अडकून पडलेत। 5 राज्यांच्या निवडणुकांपाठोपाठ उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी आपापल्या गावाकडे गेलेले बहुसंख्य ड्रायव्हर्स अजूनही परतलेले नाहीत। उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या या ड्रायव्हर्सना माघारी घेऊन येण्यासाठी JNPA प्रशासनानं ट्रेनचीही व्यवस्था केली होती, पण बहुसंख्य ड्रायव्हर्स अजूनही गावाकडेच असल्यानं त्याचा फटका JNPA बंदरातून होणाऱ्या आयात निर्यातीला बसलाय। NPT मध्ये हजारो कंटेनर आयात होऊन आलेले कंटेनर हे 15 मध्ये स्टोन आहेत, ते वेगवेगळ्या CFS मध्ये मूव्ह झालेले नाहीत आणि त्याच्यामुळं त्याचे मोठ्या प्रमाणात चार्जेस हे आयातदारांना भरावे लागत आहेत। ड्रायव्हरचं शॉर्टेज, लेबरचं शॉर्टेज या ठिकाणी जाणवत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान हे या व्यावसायिकांचं, त्याचप्रमाणे आयातक, निर्यातक आणि इतर सर्वच या ठिकाणची पूर्ण चेन आहे, त्या चेनमध्ये येणाऱ्या सर्वांचंच नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे। महाविकास आघाडीतील अनेक नेते आणि खासदार गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटी घेत असल्यानं राजकीय वर्तुळात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा